नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीच आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे आणि हेल्दी राहिलंच पाहिजे. हेल्दी राहण्यासाठी हसलं पाहिजे. हाच संदेश घेऊन आम्ही आलेलो आहोत तुमचा कार्यक्रम घेऊन, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, को पावर्ड बाय डाबर गिलोय नीम ज्यूस. तर मंडळी, आता आपण लगेचच जाणार आहोत आपल्या गुलकंद केबल नेटवर्क वरती, जिथे सुरू आहे कार्यक्रम दिल खुलास विथ विलास, आणि ज्यामध्ये महाराष्ट्राचे लाडके पंचरत्न आणि भविष्यातली रत्न जमा झालेली आहेत. पाहूयात आज या कार्यक्रमात काय घडणार आहे. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. मुग्धा, तुझ्यापासून मी सुरुवात करणार. लिटिल चॅम्प हे पर्व ज्यावेळेला तुमच्या वेळेला सुरू झालं होतं, तेव्हा सगळ्यात छोटी परी म्हणजे मुग्धा होती त्या काळात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि ही सगळी मंडळी होती. आता आम्हाला उत्सुकता आहे मृण्मयी, की या पर्वात असं कोणी छोटं आहे का, किंवा फटाके कोण आहेत त्यांना ऐकायला आवडेल खास करून आज आम्हाला. आहा, मग तर बाहेर येणार आहे. दोघींना आज आम्ही इकडे आणलेलं आहे. वा, स्वरा जोशी आणि पलाक्षी दीक्षित. दुसरं म्हणा एकदा. आल्या आल्या त्या. क्या बात आहे. क्या बात है यार, क्या बात है, क्या बात है. वाह 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 वाह. अरे तीन आल्या. तीन आल्या. तीन आल्या. आणि ट्विटी दीक्षित, हो ना? हा. तुझं नाव स्वरा आणि तुझं पलाक्षी. पलाक्षी. खूप अवघड आहे ऍक्च्युली दोन्ही भाऊला म्हणायला सांगा. हा, स्वरा आणि पलाक्षी एकदा म्हणा. स्वरा आणि लापशी. करेक्ट आहे. त्याच्या पोरांची नावं त्याला येत नाहीत, तुम्ही दुसऱ्यांच्या पोरांची विचारताय. कुठपर्यंत तुमची मजा. स्वरा आणि पलाक्षी, तुमचं स्वागत आहे. तुमच्यासाठी आपण एक सोफा मागूयात, आता घेऊन या. दिल खुलास सोफा आणलास, दिल खुलास, दिल खुलास. गाणं म्हणताना काय करायचं माहितीये, इथून नाही म्हणायचं, इथून म्हणायचं. कुठून? इथून? बसा बसा, सगळ्यांना माहिती गाणं गाणं इथं. इथून बसा, गायचं. त्यांना शिकवताय. कळलं जा. घाबरली ती मुलगी. झोपेत तो दिसेल, तो घाबरतील ते. येस, स्वरा आणि पलाक्षी तुम्ही बसा आणि हा प्रॉपर्टी वाला एकदा दाखवा सगळ्यांना. जा. एक सोफा ठेवायला त्यांनी 5 मिनिटं घालवली शोची. डॉक्टर, मी पण इथे बसले तर चालेल का? येस, माझी जागा त्यांच्याच बरोबर आहे. क्या मी बात. इतरत्र कुठेही बसू शकत नाही, हो की नाही? हा. क्या बात. मला फार बरं वाटलं काय? तुम्ही एवढे जवळ आला. गप्प बसा. सोशल डिस्टन्सिंगचा जमाना आहे, लक्षात ठेवा तेवढं तुम्ही. क्या बात आहे. तर मला फार मस्त वाटतं की आज ही फॅमिली जमलेली आहे आणि या 2 छोट्या छोट्या गायिका पण आलेल्या आहेत. मला तुला विचारायचंय पलाक्षी, हे तू हे बरोबरच घेऊन फिरतेस का? त्याचं नाव काय? हिचं नाव ट्विटी आहे, ती माझी बाहुली आहे. ओ, आणि ही तुझ्या बरोबरच असते का? म्हणजे आता गाताना प्रत्येक गाण्यात ती तुझ्या बरोबर आहे का? क्या बात आहे, क्या बात आहे. मग गाणार ती का तू? मी. आणि ती बरं गायली तर तुझ्यापेक्षा? तर बघूया, तिला कॉम्पिटिशन मध्ये टाकूया. तिला तयार आहेत. स्वरा, तू कितवीला आहे? तिसरीला. आणि तू? 5वीत. दोन्ही पण सेमच वाटतात मला खरं तर. बरं, आता दोघी सुद्धा तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये आलाय. स्वरा, तुला काय वाटतं कोण जिंकेल? माहित नाही. प्रामाणिक उत्तर आहे, प्रामाणिक. आणि तुला काय वाटतं बाळा? मला पण माहित नाही. मीच जिंकणार असं म्हणायचं. मीच जिंकणार. ये स्पिरिट पाहिजे तुमचं, मी जिंकणार असं म्हणायचं. आणि तुम्ही काय गाणार आहात हे सुद्धा मला ऐकायचंय. पण काय सांगशील या छोट्या फटाक्यांबद्दल? हा सीझन अफलातून असणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या 2 फटाक्यांना आणलेलं आहे, पण एक से एक आणि प्रत्येकाच्या आवाजाची जातकुळी पूर्णतः वेगळी आहे. म्हणजे तू कुठल्याही जॉनरचं नाव घे आणि तो उत्कृष्ट गाणारा एक लहान मुलगा, एक लहान मुलगी आमच्याकडे आहे. वा वा. आणि स्मार्ट आहेत रे, त्यांना काही सांगण्याची गरज नाही. म्हणजे आधी कसं, आय एम शुअर यांच्या सीझनला जर आधी सांगायला लागायचं की बोल काहीतरी, नुसते मक्खासारखे उभे नका राहू सुरुवातीला तरी. मला तर नेहमीच. हो ना. माझ्यापेक्षा मला लोक म्हणायचे पल्लवीताईचा प्रश्न तुझ्या उत्तरापेक्षा मोठा असतो. मला तर खूप त्रास वाटत.
आता ना अर्धा महाराष्ट्राने ती जुनी पर्व शोध हा कुठे होता ते जी सबस्क्राईब करतील बघतीलच आहे. कुठे होता हा या पर्वात फायदा आहे ना मग. मला फक्त भीती आहे की रोहित राऊतचं टीआरपी कमी नको व्हायला याच्या गर्भात. असू द्या तुम्ही एकटेच एन्जॉय करता तर लोकांना पण करू देता एन्जॉय. ऐक हा मी विसरले मी काय बोलत केली काय बोलत यांच्या काळात यांना सांगावं लागेल. आधी आता असं झालंय की प्रश्न विचारण्याच्या आधी त्यांची उत्तरं तयार असतात. त्यांना सांगितलं नाही तरी सुद्धा म्हणायला लागेल मला माहितीये तू काय विचारणार आहेस. इथून त्यांची सुरुवात होते आणि अफलातून सादरीकरण ऐकायला मिळणार आहेत आणि विथ एक्सप्रेशन्स. वा आम्हाला आता ह्या दोघी जेव्हा गातील तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मला मग काय आता आपण त्यांना गायला तर देणारच आहोत पण तुझं आवडतं गाणं कुठलं स्वरा सगळ्यात आवडतं? ही पोली ही पोली. वा आणि तुझं आवडतं कुठलं गाणं? माझं लवताय डावा डोळा. तर नक्कीच आपण तुमच्याकडून ऐकणार आहे पण आता थोडा वेळ इकडे येतोय मी. मुग्धा या छोट्या छोट्या मैत्रिणींना बघून तुला आठवतंय का तुझी ऑडिशन किंवा काय? अगदी व्यवस्थित आठवत आहे कारण मी पण यांच्याच एवढी होते. आता ही पण सगळी मंडळी 8 वर्ष पूर्ण 9 वर्ष पूर्ण अशीच येते आणि मी पण तेवढीच होते. त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतंय खरं तर कारण 12 वर्षापूर्वी आमचं शेड्यूल झालं आणि आता 12 वर्षांनी आम्ही ज्या शेड्यूलमुळे आम्ही आमचं करिअर सगळ्यांचं घडलं किंवा सुरू झालं त्याच पर्वामध्ये आम्ही परीक्षकाच्या भूमिकेत येतो. ही खूप मोठी कठीण आणि एक जबाबदारीची भूमिका आम्हाला सगळ्यांना मिळाली. पण मला असं वाटतं की आम्ही यांच्यापेक्षा काहीच वर्षांनी मोठे आहोत. म्हणजे आम्ही अजून परीक्षकाच्या वयामध्ये गेलेलो नाही आहोत. वयाने आम्ही सगळे लहान आहोत. सो ह्यांचे एक ताई दादा म्हणून आम्ही त्यांना गाईड करणार आहोत. आणि स्ट्रिक्ट परीक्षकाच्या भूमिकेपेक्षा आम्ही त्यांच्यापेक्षा जेवढे वयाने मोठे आहोत किंवा जे काही थोडे अनुभवाने मोठे आहोत आम्ही ज्या अनुभवांमधून गेलो त्यातून आम्ही काय शिकलो हे त्यांना सांगण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करतो. 12 वर्षे झाली मला वाटतं ना. 12 वर्षे झाली आणि तू म्हणालीस की आम्ही वयानं लहान आहोत अजून सुद्धा. किती वय तुझं आत्ता आहे? असं सांगायचं नसतं. आपला कॉमेडी शो आहे लोक कॉमेडी म्हणून घेतील. तू सांग. माझं बर्थ इयर 2000 आहे. एवढं कॅल्क्युलेशन नको. मी नाही 21 वर्षाची आहे. 21 वर्षाचीच आहे ती म्हणाली 21 वर्षाची आहे. तुम्ही ठीक आहे तुम्ही लहान आहात पण रोहित राऊत हा तर परीक्षक होऊ शकतो कारण तो त्याच वेळेला 50शीचा होता. होय होय तो मोठाच होता. तो मोठा म्हणूनच जन्माला आलेला होता त्यांच्यामध्ये. त्याला सगळं त्याच वेळेला तो यांना मॅनेज करत होता बरोबर. कुणी काय केलं पाहिजे कुणी काय केलं पाहिजे आणि तो खरंच बुजुर्ग आहे सर. अच्छा परवा दिवशी त्याचा एक फोटो आला त्यानंतर आम्हाला कळलं अरे हा तर कलप लावतो दाखवा. अरे हो हा ओरिजिनल आहे. स्वप्नील सर तुमच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे तो. हो अरे पाहिला नव्हता मी हा फोटो. हा ओरिजिनल सर. अच्छा तो आज आलेला नाहीये पण रोहित आला असता तर मजा आली असती. मी आहे ना. ठीक आहे तुम्ही आहे तुम्ही आहे. तर माझ्या वेळेला नको काय तुमचं झालं नाही हिचं. मुग्धा तू सांगत होतीस की आता तुम्ही परीक्षकाच्या भूमिकेत आहात तर आता यांच्याकडे बघताना यांचं परीक्षण करताना किती दडपण येत आहे? तसं बऱ्यापैकी आहे आणि नाही पण. कारण आहे ह्याचं कारण सांगते मी की आम्ही जेव्हा आमचं शेड्यूल होतं तेव्हा आम्ही सगळे एवढं सोशल मीडिया नव्हतं किंवा स्वतःला एक्सप्लोअर कसं करायचं कसं प्रेझेंट करायचं ह्याचं काहीच आम्हाला कोणालाच काही नव्हतं. पण ह्यांना सगळंच माहिती आहे. म्हणजे एकूण एक गोष्ट यांना माहिती आहे. असं काही नाहीये जे आम्ही त्यांना नव्याने सांगतोय. जे त्यांना माहिती आहे तेच पॉलिश करून घ्यायचं एवढीच जबाबदारी आमची आहे. सो ते तसं सोपंही आहे आणि तसं अवघडही आहे. वा 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 सध्याची भारी एकदम फॉरवर्ड पिढी आहे बाबा. काय टेन्शनच नाही. कार्तिकी तू विनर होतीस त्या पर्वाची. पुन्हा एकदा अभिनंदन. खरं तर तुम्ही सगळे विनरच आहात पण एक प्रातिनिधिक एक विनर असतो. हे असा पहिला शो होता सर ज्यात 5 विनर निघाले खरं. होय होय आणि त्या 5ही लोकांनी राज्य केलं. अजूनही ते चालूच आहे. पंचरत्न हा शब्द आला तुमच्यामुळे. निर्विवाद पंचरत्न हा शब्द इतका चांगला आणि त्याच्यामध्ये आता एक ठीक आहे एक ठेवलं आपण एक वेगळा खडा. त्या खड्याला काय म्हणायचं मला माहित नाही पण एक पंचरत्नात एक वेगळा खडा आज आम्हाला मांडावा लागला पण काय कळत नाही. मला असं वाटतं की ही 4 रत्न आहेत आणि हा पंच आहे. वा 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 सर. गुड गुड
काय दुनियादारीत मित्र होता त्यांची, शेरच गुडबीट चाललंय तुमचं. 35 वेळा बघितलंय मी. का एकदा बघून कळला नाही तुम्हाला? आम्हाला एकदा कळला होता. लय भारी कॉमेडी करता तुम्ही. असं तर कार्तिकी तुझ्याकडे येणार आहे आता. त्या काळातली कार्तिकी, ते दडपण, आता या मुलांकडे बघताना तुम्हाला किती फरक जाणवतोय? खूप फरक जाणवतोय दादा. खरं तर ज्या मंचावर 12 वर्षापूर्वी आम्ही स्पर्धक म्हणून होतो, आज त्याच मंचावर परीक्षकाच्या भूमिकेत आहोत. आणि जेव्हा ही मुलं सगळी गातायत, आमचं पहिल्या एपिसोडचं शूट जेव्हा झालं तर तो अख्खा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल होता, खूप आनंद होता आणि थोडंसं टेन्शन पण होतं की परीक्षकाच्या भूमिकेत आपण आहोत, पण ही सगळीच मुलं इतकी कमाल गातायत. 14ची 14 ही लोक ही खूप प्रचंड गोड गातायत. स्पेशल अनुभव आहे हा. खरं तर झीने आमच्यावर एक जबाबदारी टाकली आणि हा विश्वास आम्ही सार्थ करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. वा 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 वा. तुम्हाला कोणाचं टेन्शन येतं या सगळ्या परीक्षकांमध्ये की बाबा हे थोडे कडक वाटतात परीक्षक किंवा हे नाही? स्वप्नील जोशी पण आमच्या वेळेला परीक्षक होते, म्हणजे मी अँकर होतो पण भाऊ होते, कुशल दादा होते. तर स्वप्नील जोशींची मजा यायची कारण ते तर हसत हसत मार्क द्यायचे. आणि दुसऱ्या परीक्षक असायच्या निर्मितीताई, त्यांचं थोडं दडपण असायचं ना सगळ्यांना की त्या काय बोलतील. तसं तुम्हाला यांचं कोणाचं दडपण येतं का? नाही, कारण की ते सगळेच कधी नेहमी गोड वागतात ते आमच्याशी आणि कधी ते स्ट्रिक्ट वागत नाही. कधीच कधीच नाही. म्हणजे आतापर्यंत तर मी एक्सपिरियन्स आतापर्यंत तरी नाही. ऍडव्हान्स आहे. कोणी बोललं होतं ते बोलून गेले लगेच. क्या बात आहे, क्या बात. तुला नाही भीती वाटत बा स्वरा? भीती नाही वाटत, अजिबात भीती नाही. आपलं शाळेत शिक्षकांची तरी भीती वाटते का? तरी वाटत. हा, कारण ते बघतायत ना, छे म्हणली तर प्रॉब्लेम. आता ऑनलाईन आहे, कधी ना कधी तरी शाळेत जावं लागेल. छे असं तोंडात आलं होतं पण गिळलं पटकन. क्या बात आहे. पण सर तुम्ही इथे बसलाय, तुम्हाला टेकायला नाही दिलंय जरा. तुम्ही आता एन्जॉय करतो की आपलं झालंय, आता यांचं झालं की आपल्याला बॅकअप आहे असं नाही. हा मस्त, म्हणजे आता झालंच आहे आपलं. बद्रिके नाही खात करून झालं, निघूयात का वगैरे एवढं नाही ते. तुम्हाला आहे, तुम्हाला आहे ते. एखाद्या माणसाने बसल्या बसल्या इथला एक कागद सरकून घेतला असता, आपलं पुढचं काय आहे ते वाचून घेतलं, तुम्ही आरामात आहे. असो तर सर, मी असं ऐकलेलं आहे की कार्तिकीचा विषय चालला आणि कार्तिकीला लहानपणी सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्ही जवळ राहायचं तसं हे म्हणलं मला माहिती. कोणी यांनी? हो. या वाक्यातच अविश्वास आहे. त्यांचं असं म्हणजे पुण्यात ते तुमच्या आजूबाजूला कुठं काय काय किस्सा काय सर? ते म्हणजे पुण्यात राहायचो त्यावेळी ती लहान होती, म्हणजे 2-3 वर्षाची होती. बर. तर चाळ असायची आमची समोर अशी, तर तिकडं पाणी भरायला आई आणि ती आईची बर दोघी जायच्या. तर ही तांब्या घेऊन जायची, आई कळशी घेऊन जायची. बर. तर हिचा हट्ट काय, मी कळशी घेणार. म्हणलं ही तेव्हाच मी ठरवलं की ही पुढे जाऊन चांगली गायिका होणार. अच्छा. कारण ते हिचं कळशीचं घागरगे जे गाणं आहे ते फेमस होणार. आणि तसं झालं. त्यावेळेला त्यांनी भविष्यवाणी केली की घागरीवरती तुमचं करिअर आहे. करिअर. हा मेन पंच होता, तो विसरला, तो मी घेतला. डॉक्टर. तर फारच मस्त तुम्ही एक किस्सा त्यांचा सांगितलात आणि त्यात एक पंच निघाला आपला. पण जसं हिच्याविषयी तसं मी तुम्हाला सांगतो, माझं आणि आर्याच्या बद्दल सुद्धा असा एक किस्सा आहे. मला कधी विचारणार तू? थांब रे, आम्हाला इकडे परत पोलीस येतील, तिकडे सगळे बसलेत, मी इकडे बसलोय. धरून न्यायला एक माणूस तर लागेल ना त्यांना. तुम्ही मला विचारा काय विचारा. काय तुला काय काम काय तुला एवढं काम काय? म्हणजे माझा अन्याय झालाय, मला न्याय मिळालाच पाहिजे. ते थांब, तुझा अन्याय माझा पहिला यांच्याशी बोलून देणार आहे. बघा हिथं प्रत्येक वेळेला हिथं पण माझ्या अन्याय करणार आहे का तू? नाही अन्याय करणार आहे, तुम्हाला देणार. थांबा जरा, माझ्या प्रवाला पण तसंच झालं, इथं पण तसंच. थांबा 2 मिनिटं सांगणार आहे तुम्हाला. हा, तर आर्या जी होती ती आर्या आणि आम्ही कोथरूड मध्ये आम्ही जवळपास राहायचो. कोथरूड मध्ये घेतलं तुम्हाला? तुम्हाला ठाण्यात घेतलं ना? वसंत विहार वाले तर शोधतात अजून कुठं राहतो तो, एकदा दाखवा.
काय बोलतोय तू? नाहीतर काय आम्ही राहायचो कोथरूड हा बरं राहायचं पुढे बोल. तिला आठवत नसेल, ती लहान होती त्या काळामध्ये, तर ती ज्या वेळेला गायची त्यावेळेला छोटी होती अगदी गायला. आम्ही गॅलरीत मी उभा असायचो आणि ती गाताना मी त्यावेळेला म्हणलं होतं की तू मोठेपणी चांगली ऍक्ट्रेस होणार. आणि ती पुढे जाऊन तिने सिनेमा केला सर. कारण तिच्या गाण्यामध्ये अभिनय सुद्धा होता. गाणं चांगलंच आहे पण गाण्यात जे एक्सप्रेशन होते त्यावरून मला कळलं की एक चांगला सिनेमा ती पुढे जाऊन करणार आहे. तुम्ही बघितला असेल तो सिनेमा? हो पाहिलं ना काय घडलं त्या रात्री. ती सध्या काय करते? ती घरीच आहे. नाही नाही, तुमच्या घरच्यांविषयी नाही विचारते. तिचा सिनेमा होता, ती सध्या काय करते? इतका सुंदर तिने सिनेमा केला. हा मग माझी ती भविष्यवाणी होती की गाण्याबरोबर तू अभिनय सुद्धा कर. तो सिनेमा सगळ्यांनी पाहिला आणि मग सगळ्या दिग्दर्शकांनी ठरवलं की तू गाणं गा इथून पुढे. आणि तिथून पुढे ती गाणं गायली. एवढा चांगला अभिनय केला. नाही पण ती गाणं चांगलं गाते, त्याच्यात गंमतच आहे. आर्या आता तुझ्याकडे येणार आहे. तू सुद्धा त्या काळात याच वयाची असशील किंवा यांच्यापैकी छोटी मोठी असशील. थोडीशी मोठी होते. तुला किती टेन्शन घ्यायचं आणि आता यांना बघितल्यानंतर तुला कसं वाटतंय? मी खूप थरथरायचे लिटरली. पहिल्या एपिसोडला तर मला फारच टेन्शन होतं. ते वेगळ्या गोष्टीसाठी पण होतं, म्हणजे की कसं काय मी लिपस्टिक मध्ये गाईन वगैरे, इथपासनंच टेन्शन होतं. माईक हातात धरायची सवय नव्हती. ह्या पिढीकडे भीती वगैरे त्यांना काहीच वाटत नाही. परफॉर्मर इनबॉर्न परफॉर्मर्स आहेत ते. सो खूपच सुप्रीम होणार आहे हे पर्व. तुम्ही आता सगळ्यांना भेटाल. मी वाट बघते की कधी सगळेजण ऐकतील ह्यांना. क्या बात आहे. आम्हाला उत्सुकता एवढी वाढलेली आहे आणि या तर फक्त दोघी आहेत, आणखीन अशा 12 मुलांना आपल्याला बघायचं आहे. उत्सुकता आमची वाढलेलीच आहे. प्रथमेशकडे आता मी येणार आहे. तुमच्या सगळ्या पर्वामध्ये एक गंमत होती. हा? आता पण ह्यांचाच जोर. आता तू शेवटी वाजता सांगितलं ना तुला घेणार तुझा म्हणून. पण तोपर्यंत पोलीस येते की हानते ती लय बेकार आहो. असं आज नाही हाणायचे. तर प्रथमेश, तुमच्या पर्वाची एक गंमत होती. तुमच्या प्रत्येकामध्ये एक वेगळी व्यक्ती दडलेली होती आणि प्रत्येकाची गोष्ट होती वेगळी. एक कॅरेक्टर मिळालं प्रत्येकाला. हा प्रथमेशला गाठे, ज्याला मोदक म्हणायचे. तुमच्यात असं काही सापडलं का आतापर्यंत तुम्हाला की बाबा ही अमुक ती तमुक, असं काही सापडलं? हे जे दिसतंय ना हे आमचं प्रिटी माऊस नावाचं प्रकरण आहे. बर पलाक्षी सांग, तुझ्याकडे असे किती हेअर बँड आहेत? 20-25 असतील. 20-25 असतील. आणि आता सगळे मिळून. आणि आता तर असं झालंय की आम्ही परीक्षकांनी हेअरबँड लावल्याशिवाय गातही नाही. परीक्षकांनी सुद्धा आता हेअरबँड त्या गाण्यापुरतं आम्ही ते लावायचंच असतं. तेव्हा ती गातच नाही. तरच ती गाणं. हो मी त्यांना काही हेअरबँड दिलेत, मुग्धाताई, कार्तिकीताई आणि आर्याताईला. आणि मी अशी अट पण ठेवली आहे की जोपर्यंत ते हेअरबँड घालणार नाही तोपर्यंत मी माझं गाणं गाणार नाही. अट वगैरे आणि बापरे, कोण कोणाचे परीक्षक आहेत? हे बरोबर आहे हा प्रश्न. आणि हे जे प्रकरण आहे बरा, ती सगळ्यात मोठी ड्रामा क्वीन आहे. आणि तिच्याबद्दल मी आता काही सांगत नाही. म्हणजे या दोघीं जे कॅरेक्टर आपण बोलतोय ना की काय काय वेगवेगळे, ते तुम्ही जेव्हा या परफॉर्म कराल ना, करतील ना या दोघी जणी, तेव्हा तुम्हाला अपसूक कळेल की काय काय कॅरेक्टर्स आहेत. एक प्रज्योत नावाचा मुलगा आहे जो आहे एवढा, जो सगळ्यात खोड्या करतो आणि त्याच्या चेहऱ्यावर अजिबात मी नाही, इनोसन्स असं भरून 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 वाहतो. भयंकर आहेत पोरं. एकेकाचं तुम्ही आता सुरुवात होतीये, नारळ फुटणारे तेव्हापासून फक्त कॅरेक्टर्स बघायला मिळणार आहेत. क्या बात आहे, क्या बात. आणि गंमत आहे त्या पर्वाची, खरं तर ती आम्हाला अनुभवायची आहे. प्रथमेश, तुला मोदक असं नाव ठेवलं होतं आणि तू अजून पण तसाच मोदक दिसतो, गोड दिसतो आणि जास्त अध्यात्माकडे वळलेला किंवा तशी गाणी गाणारा, ते तसंच डेव्हलप झालं. आता तू परीक्षकाच्या भूमिकेत आहेस, कसं वाटतंय? दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे जेव्हा 12 वर्षांपूर्वी आम्ही तिथे स्पर्धक होतो तेव्हा ती जागा पण एक जबाबदारीची होती. आणि आता 12 वर्षानंतर आम्ही जजेसच्या चेअरवर बसलोय, तर ती पण एक जबाबदारीचीच जागा आहे. तिथे जबाबदारीने गाणं गायला लागत होतं, इथे जबाबदारीने परीक्षण करायला लागणार आहे. आणि ही मुलं एवढी कमाल आहेत ना की त्यांचं एकमेकांचं गाणं चालू असताना खूप छान दाद देत असतात एकमेकांना. आणि एखाद्याला वरचा सा मिळाला ना तर त्यांना आनंद होतो खूप. म्हणजे हा एक प्रामाणिकपणा जो आहे ना तो आत्तापासूनच आहे, त्यामुळे आम्हालाच खूप छान वाटतंय. मी एकच गोष्ट पटकन ह्यांच्यामध्ये ऍड करते की हे म्हणतायत की हे स्ट्रिक्ट नाही आहेत कारण त्यांना स्ट्रिक्ट वागता येत नाही,
पण परीक्षणाच्या बाबतीमध्ये कुठेही त्यांनी एवढीशी सुद्धा हयगय केलेली नाहीये. वा. त्या मुलांच्या प्रत्येक चुका त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोचतायत आणि त्याच्यावरती ही पोरं सुद्धा लगेच काम करून येतात. छुपे रुस्तम आहेत सगळे. रिहर्सल आम्ही अटेंड करतो तेव्हा काही गोष्टी असतील तर आम्ही त्यांना सांगतो. तेव्हाचं गाणं एक वेगळं असतं आणि त्यांनी ना खिशामध्ये एक असं ठेवून दिले असतात जागा वेगवेगळ्या, जे त्यांना फायनल परफॉर्मन्सला गायचं असतं. आम्हाला कळतच नाही, कारण रिहर्सलला हे गातात ते आमच्या कानात असतं आणि फायनल परफॉर्मन्स आम्ही जेव्हा बघतो ना तेव्हा दुसऱ्या अंतऱ्यामध्ये एखाद्या लाईन मध्ये स्वतःची जागा ऍड केलेली असते आणि ती एवढी अमेझिंग असते ना, आम्ही अक्षरशः उठतो आमच्या चेअरवरनं. ते एक कमाल आहेत ही सगळी 14 जण खूप कमाल आहेत. मला असं वाटतं की या वयात ही रिहर्सल आणि हा परफॉर्मन्स ह्यातला फरक समजणं हीच किती कमाल गोष्ट आहे. हीच किती एकदा जोरदार त्याच्यासाठी व्हायला पाहिजे की ही रिहर्सल आहे आणि हा परफॉर्मन्स आहे, ह्याचे मार्क असणार आहेत आणि हे दिसणार आहे आणि हे दिसणार नाहीये. त्यातला फरक समजून गाता येणं आत्ता आणि तो फरक समजून तो ट्रान्सलेट होणं गाण्यात, हीच किती भारी गोष्ट आहे या वयात. यार क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. सर तुम्ही काय सांगाल अशा मुलांविषयी? आमचं उलट आहे सर. खरं उत्तर. आम्ही रिहर्सल मध्ये वेगळं करतो आणि आमची रिहर्सल उत्तम असते, परफॉर्मन्सला बॉम्ब. त्यामुळे हल्ली आम्ही रिहर्सल ठेवतच नाही, डायरेक्ट करून टाकूया, जे होईल ते होईल. अशा पद्धतीचा हा एक कार्यक्रम. तर मंडळी मजा आली की नाही? अहो मजा तर बाकी आहे. आणखीन मजा आपण करणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दिलखुलास विथ विलास. मंडळी प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपल्याला 4 हात असते तर आपण आणखीन काम केलं असतं. 4 हात असलेल्या माणसाला सुद्धा असं वाटेल की आपल्याला 4 हात का दिलेले आहेत. एखादा जर जीनच दिला असतं तर बरं झालं असतं, सगळी कामं त्यानंच केली असती. झालंय असं, एका घरात एक बाटली आहे आणि त्या बाटलीत नवरा बायकोला सापडलाय जिन, जो आहे वराडी. बघूयात ना आता हा वराडी जिन या दोघांची इच्छा पूर्ण करणार आहे का? हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत सागर कारंडे, अनिता दाते, अंकुर वाढवे आणि भारत गणेशपुरे. थांब ना. आलं घातलंय चहात आलं घातलंय. हो का? हो. बेला तिचा नवरा सोडून गेला तिला. कोणाचा? बेला जाधवचा नवरा सोडून गेला तिला. हो का? हो. चहा कर, चहा कर. सजन 6 जण येणार आहे. मी दोघांचा चहा ठेवलाय. प्रत्येक शब्द तुला पंच करायचं आहे का? सुरुवातीलाच नको, एवढं नको आज. आयो इथे वेगळं वाजत. वाजवता येते तुम्हाला? नाही. आव तर मारे हरिहरनचा आणलाय. काही नाही ग. अगं तो आपला प्रॉपर्टीचा संतोष आहे ना, प्रॉपर्टीचा संतोष. तो म्हणाला पेटी अशी बॅकस्टेजलाच आहे तर ते स्किट मध्ये वापरा, मला भाडं मिळतं त्याचं. आता म्हणून वापरतोय. बघू 2-4 पंच निघाले तर निघाले. संतोष तर काय करायचं काही कळत नाहीये. अगं हो ना, मला त्या दिवशी म्हणत होता की माझ्याकडे फुगे आहेत, वाढदिवसाचं स्किट करा एखादं. सर 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 थोडं वापरता का? का? बॅक साईडला पडून उतर सर. त्याचं भाडं मिळतं ना सर. दिसलं? हो हो हो. हा आमचा संतोष बरं का, प्रॉपर्टीवाला. काम करणाऱ्याला काय दिलंय आणि ह्याला काय दिलंय? हे वापरायचं आहे आता. हो सर, दिसल्याशिवाय पैसे मिळत नाही सर. हा हो वापरतो बाबा. तुला पैसे मिळतील ना, आमचं काय. हा आता असं करू स्किट. हो सर, कसं आहे करा, मला भाडं मिळण्याची मतलब जा उठ निघ. भाड हे घेऊन जा. हो सर. मला भाडं मिळतं म्हणे, भाडं मिळतं. काय काय वापरायचं यांच्या पेमेंटसाठी? बसलात काय तुम्ही?
काय? ते बसल्या बसल्या अंगावरती वारुळ होईल तुमच्या. उठा आता. नाही, अजिबात उठणार नाहीये मी. कळलं का तुला? हा? अरे आज मी काहीतरी प्रयोग करणार आहे संगीतामध्ये. हा, आता मज्जा. आता तुम्ही पितपित करणार? सगळ्या बाटल्या काही ह्याच्यासाठी नसतात अगं. अगं मी प्रयोग करतोय. तुला ये अगं आता बघा. आता मी एक संगीत वाजवतो. कुठलं गाणं आहे ते ओळखायचं बरं का? ठीक आहे. हाताला धरलं या. आता दुसरं ओळखा. बाबूराव बोलतोय. पाय जरा मोकळे करून. आता तू नक्की ओळखा. एवढं सोपं सांगतो ना मी तुला. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. ओळख. रेती मला नवरा पाहिजे. क्या समझते हो तुम अपने आप को? अरे मैं क्या बजा रहा है, तुम क्या ओळख रहा है, वो बीच में बजा रहा है. चहा कर. मी काय म्हणते? काय म्हणते? जाऊ दे ना, ती बाटली कशाला वाजवता? नाही नाही, अगं संगीत साधना म्हणतात याला. ऐका तुम्ही उगीच हे कशाला वाजवत बसा. दिली ना ती बाटल्या कशाला वाजवता? माफ करा, आम्ही काय नाही. कोण आहात तुम्ही? मी हा, शाईची दौत आहे मी. घ्या तुमच्या घरच्या पेनात सगळ्या शाया भरून घ्या पटापट. माझ्या 2 पेनात भरायची आहे शाई. पेनाची काय दौत दिसते का? ते बघ ना वर कसं आहे ते. समजते तुम्हाला दौत नाही दिसत ना? नाही. अरे मग जीन आहे ना मी. जीन अगं बाई, म्हणजे अली असगर मला जीन? नाही नाही, अली असगर नसतं का ते. अगं ते काय अली उंदीर वाला आहे ते. अरे डोक्यावर पडलेली फॅमिली. अबे ते अल्लाउद्दीन राहते ना, अल्लाउद्दीनचा जीन आहे ना मी. इकडे ही बाटली कुठून आणली तुम्ही? भंगारातून आणली. लोक भंगारात बाटल्या देतात, तुम्ही भंगाराच्या दुकानात घरामध्ये बाटली आणली? काय काय इथं का झोपलायस? अरे नाही, अरे तुमच्या नवरा बायकोचं डिस्कशन चालू होतं ना. मी म्हटलं आपण काय मध्ये घुसावं तुमच्या, तोपर्यंत आपण आराम करावं इकडे. काय तुमच्या घरी एवढा पाहुणा आला, तुम्ही त्याला चहा पाणी विचारणार नाहीये का? हा, दार पटकन चहा करा. काय बरं, काय बरं, कोण कुठला माणूस, त्याला काय चहा बरं आलं काय? तुला का चहा? तुम्ही जीन आहात ना? मग हा तर मग जीन काय चहा पेत नाही का जीन? पण तुम्ही जीन आहात ना? नाही, मी डोनाल्ड ट्रम्प आहे. तसं नाही, पण जीनच अक्काची कामं करतो ना. अक्का कोण? आका म्हणतात त्याला. आका म्हणजे मालक. हा, आपण त्याचे मालक आहोत. एक्सक्यूज मी, तुमची ट्युशन घेऊन झाले असेल ना, पटकन चहा टाका बरोबर. मला लईच किती वेळ त्या बाटलीत बसून. नाही पण जीन भाऊजी, तुम्ही जीन आहात ना, तुम्ही आमच्यासाठी चहा करा. मग मी काय चिल्लर काम करत नाही मी. अच्छा, म्हणजे चहा बनवणं म्हणजे हे चिल्लर काम आहे? मग अच्छा, मला मस्तानी ज्यूस दे. अरे मी दिन मस्तानी, पण ह्यांना पसला पाहिजे ना.
जिन भाऊजी तुम्हाला कसं कळलं? अहो, साधी कुल्फी खाल्ली ना तरी 4 दिवस त्यांना सर्दी होते. जिन भाऊजी माझ्या ना खूप इच्छा आहेत तुम्ही सगळ्या पूर्ण करा, त्याशिवाय मी तुम्हाला इथं जाऊच नाही देणार. तुम्ही काळजीच करू नका, यांची बरोबर लाव तुम्ही. सगळी काम मार्गी लावतो यांची. मला ना एक ओव्हन पाहिजे. क्या बात आहे. मी आताच बेकिंगचा कोर्स केलाय ना, केक बनवायचा आहे मला ओव्हन द्या. केक तू केक बनवणार आहेस? हा, साधं ऑमलेट तुला नीट बनवता येत नाहीये. ऑमलेट बनवताना अंड टाकायला विसरतेस तू. आणि तुला ओव्हन हवाय? नाही अहो, ते एकदाच झालं, पण बाकी स्वयंपाकात सुगरण आहे मी. काय सांगता वहिनी, की आधी नाही सांगायचं तुम्ही. एक काम करा, नसतं भजे करा, भजे गरम गरम. तुमचं काय म्हणणं आहे भज्याबद्दल? भजी हा म्हणजे पावसाळा आहे, भजी पाहिजे. आणि भजी बरोबर मस्तपैकी तळलेली मिरची हवी. उद्या ठेवली तुमच्या बापानं. 2 आठवडे झाले यांना सांगते घरातले कांदे संपलेत, कांदे आणा. कांदे आणायला जमत नाही. जिन भाऊजी तुम्ही कांदे आणा ना. मी ना अशी चिल्लर काम करत नाही, ह्याच्यासाठी मा पोरगा आहे, पोरग तेच करते सगळं. तुम्हाला मुलगा आहे? तू म्हणजे हा मग ह्या बाटलीतच आहे. ए बेटा, ए बाबा, विंगीत किती वेळ थांबणार आहेस ना? ये ना बेटा, तिकडे उभं राहून पैसे कमवतो का? एक तर काय बाबू, तू या स्किट मध्ये नव्हता. तो संतोष म्हणला तुमचा हा निळा रंग थोडासा उरला, याच्यात छोटा जिनी करता काय. मग मी म्हणलं की म्हणून तू आला, तूच लय भाव खाऊन राहिला. काय आणलं ते? हे आणलं पप्पा, घ्या. काय? कांदे. कांदे मावशीला दे पटकन. मावशी आपल्यासाठी भजे करणार. भजे मला भजे ना पाहिजे, मला आईस्क्रीम पाहिजे. आईस्क्रीम घरी आईस्क्रीम आहे का? बाबर पोराला द्या थोडस. नाही, घरी आईस्क्रीम नाहीये. मला आईस्क्रीम पाहिजे. अरे ते बकरी आहे. आईस्क्रीम मागून राहिले. आईस्क्रीम घेऊन येते बाळा, देते आईस्क्रीम. आता कुठं आणायचं? एक मिनिट. हवा योद्यामध्ये असंच पेमेंट मागतो का आरडाओरडा करून? आपण काय करू, ह्या काकाची जीभ आहे ना मिक्सर मध्ये टाकून गरकन फिरून बारीक करू दे. काय बोलता काय? असं वागतात का लेकरांशी? लेकरांशी मला का मारताय? का मारता म्हणजे त्याच्या वाटी का गेला माझ्या लेकरांच्या तुम्ही? आईस्क्रीम द्या म्हटलं, आईस्क्रीम नाही देऊन राहिले. हे बघा, हे काय आहे? अरे कागदाच्या कोणात लाडू टाकला तुम्ही. असं असते का आईस्क्रीम? एक मिनिट, शांत. कसं आहे बेटा, जे दिलं का नाही आता मावशीनं ते खाऊन घे. नंतर ह्या काकाला सांगू आपण, हे काका आणणार ना तुझ्यासाठी आईस्क्रीम. मी का आणू? हो म्हण ना, देऊ करत आणणार. तुम्हाला ना लहान लेकराची मेंटॅलिटी समजत नाही राव. मेंटॅलिटी समजावायला आलायस का तू इथे? अरे आमची कामं करायला आलायस ना? अरे नाही म्हटलं का मी कधी. मग तुम्ही सांगा ना काय काम करायचे आहे, तर मी आहे ना रेडी. सांगा. हो का? हा. मग जिन भाऊजी, भावा बसला, मला ना एक छानशी साडी हवी आहे. मी काही नगरसेवक आहे, वार्डात साड्या वाटतो मी. नाही पण मला हवी आहे ना साडी. मला ना छानशी बनारसी साडी आणून द्या. अरे साडी आली, साडी आली. ही साडी कुठेतरी बघितल्यासारखी वाटते मला. कुठे बघितली बरं? अरे हा, अरे आमच्या समोर राहतात ना त्या काळवर बाई, त्यांची साडी आहे ही. बघितलं, दुसऱ्याच्या बायकाच्या साड्या बरोबर माहिती आहे त्यांना. आणि काल गोहिनीनं कोणती साडी घातली होती सांगू शकता का तुम्ही? खरं तर नाही लक्षात तो. मग पहा वहिनी, दुसऱ्याची बाई दिसते तुम्हाला, स्वतःची बायको तुम्हाला दिसत नाही.
अगं एक मिनिट थांब. तुम्ही डाग काय लावताय? अगं रडू नकोस तू. मुद्दा काय, साडी ही साडी काळभोर बाईंची आहे असं वाटतं. वाटते का आहेच त्यांची. अरे त्यांची जाय ते वाळत घातली होती ती उचलून आणली मी. चिमटे लागले त्याला पहा ना तुम्ही. अरे हो वाळत घातलेली साडी आणली. म्हणजे तुम्ही माझ्यासाठी वापरलेली साडी आणली? अरे मग नवीन साडी कुठं आणू? माझ्या काय बापाची मिल आहे का नवीन साडी आणाले? जे भेटलं ते आणतो मी. ह्याचं घेतो तिला देतो, त्याचं घेतो त्याला देतो, असा धंदा आहे आपला. पप्पा मला घोडा घोडा खेळायचा. घोडा खेळायचा बेटा, काळजी करू नको. ते काका घोडा होणार त्यासाठी. वा घोडा. काय थांब रे. मी का व्हायचं घोडा? जर घोडा झाले नाही ना मी टीव्हीच फोडतो आता. मी होणार नाहीये घोडा. तांब्या फेकला. नशीबवान आहे तू. नशीबवान आहे. नुसतं तांब्यावर निभावलं. मागची एका घरात बायको फेकली होती खिडकीतून. काय बायको? म्हणून म्हटलं वा घोडा. पहा तुम्ही सांगा. नाही हो, मी काय म्हणते तुम्ही वाहन घोडा. अरे हा होतोय आम्हा होतोय घोडा. बोलायचं नाही. चला वहिनी बसंतपर्यंत तुम्ही कुठे रिमोट कुठे आहे टीव्हीचा? हा घोड्याचा आवाज काढा ना. राहू दे बेटा पिचकले काका. न्यूज चॅनल किती नंबरवर आहे? आता त्याला न्यूज बघायचे आहेत. वा रे वा. अरे न्यूज बघणं गरजेचं आहे. बाहेरच्या जगात काय चालू ते समजलं नाही पाहिजे का आपल्याला? तुम्हाला सांगतो आतापर्यंत त्या बायो बबल मध्ये होतो कोणी. बाहेर काय चालू आहे काय नाही काही समजत नव्हतं वहिनी. बायो बबल म्हणजे बाटलीत नव्हतो का मी आतापर्यंत? बाटलीत होतं पाणी, ते झाले बबल. आणि माझ्या संग मग बायो, असं आम्ही बायो बबल. अय्या म्हणजे बायको आहे तुम्हाला? हा मग ह्या का हवेतून थोडी पडला आहे ना. बायको आहे. वर झालं वहिनी सांगतो बरं. 8 झाली उद्या माझी बायको येणार आहे. हा तर तुम्ही ना व्यवस्थित तयारी करून ठेवा बरं. वहिनी मी काय म्हणतो माझ्या बायकोला ना छोले भटुरे लय आवडते. तुम्ही छोले भटुरे करा. काकू आम्रखंड पण बनवा. हो तिच्यासाठी आम्रखंड करते. अरे जायफळ तोंड्या. आम्रखंड पाहिजे तुला? हा तुझ्या बापाचं घर आहे का रे? हे लय झाला सांगून ठेवा तुम्ही. बाप गिप काढायची गरज नाही. अरे फक्त बाप नाही काढणार आहे. बाप आणि लेक दोघांना घराच्या बाहेर काढणार आहे आता बघ मी. हे असं कसं काढणार आहे? असं कसं काढणार आहे तुम्ही? एक तर तुम्ही बाटली घासून आम्हाला बोलवलेलं आहे. आम्ही एकदा आलो का बाहेर जात नसतो लक्षात ठेवा. मग तुम्ही काम तरी करा ना आमची. सांगा ना वहिनी तुम्ही सांगा. कामाला कधी नाही बोललो का मी? आता मी सांगतो तुला एक काम. सांगा. माझ्यासाठी 50 लिटर पेट्रोल घेऊन ये. घेतो काहीच प्रॉब्लेम नाही. पण पुढच्या परिणामाला तुम्हाला समोर जावं लागेल. लक्षात ठेवा. कसले परिणाम? अरे 50 लिटर पेट्रोल एकखट्टे यांच्या घरात येणार. लोकांच्या नजरा वळणार. इन्कम टॅक्स वाले यायच्या मागे लागणार. अरे इन्कम टॅक्स वाले यायला जेलात टाकणार. हे जेलात गेल्यावर तुम्ही एकट्या घरात असणार. अरे जेलात गेलेल्या माणसाच्या बायकोची काय अवस्था होते समाजात काय सांगू वहिनी तुम्हाला. माहेरी तोंड दाखवायला जागा उरणार नाही मला. लाज आणेल हा नवरा माझी. अगे काय काही बोलतोय हा? याचं काय ऐकतेस तू? एक तर काही काम करत नाहीये हा. हा सांगा ना तुम्ही. तुम्ही काम काहीतरी सांगा ना. पण माझं म्हणणं कसं आहे का बा आपली पात्रता ओळखून काम सांगा ना बापू. पात्रता नाही खरं तर मी लायकीच म्हणणार होतो. पण कसं आहे तुमच्या घरात येऊन तुमची लायकी काढणं बरोबर नाही ना बापू. बघितलं आपल्या घरात येऊन आपलीच लायकी काढतोय हा. मग लायकी आहे का तुमची? लग्न झाल्यापासून पाहते एक दागिना दिला नाही या माणसाने मला. व्हॉट यू
यू सेईंग? लग्न झाल्यापासून नॉट अ सिंगल दागिना. शेम ऑन यू मॅन. ए एवढं वाटतंय ना तुला? कळवळा आलाय ना खूप. मग तूच आण ना एखादा दागिना हिच्यासाठी. हो जिन भाऊजी, तुम्ही आणा ना माझ्यासाठी एखादा दागिना. पाहिजे दागिना? मग घाल गुलगुल घाल. बॉक्स बघा. अरे वा, घाला. अगं बाई, पाहिजे तेवढे दागिने घाला. अरे काय आहे खरंच की? बघ बाई, मस्कर करू नका मी. माझे फोटो काढा बरं. घाला घाला वहिनी, अजून घाला अजून घाला. बघू बघू. हार घाला, हार घाल. ते काय पुढच्या स्किट मध्ये तू घाल. ते नाही मग मला गाडी हवी आहे, गाडी. ओके, नो प्रॉब्लेम. कार गेले 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 पार्किंग मध्ये पार्किंग मध्ये खाली पहा, खिडकी 2, लाल पट्टीवाली गाडी आहे. ए बाळा, गाडी वापस देऊ दे, वाचा केली ते. माझी गाडी गाडी गाडी. हे बघा इथेच राहतात. हे बघा हे काय झालं काळभोर वहिनी? कळेलच आता. खाली गाडी कोणाची उभी आहे? गाडी माझी आहे. चोरीची आहे ती, शोरूम मधून गायब झाली. काय हा फोटो तुमचाच आहे ना? हो माझाच आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ते दागिने कोणाचे आहेत? यांनी दिले. पावटे ज्वेलर मध्ये चोरी झाली आहे. अहो नाही ज्यांनीच ते ढामडूस केलं आणि दिलं सगळं. कोणी यांनी? हे जीन तो येडाय का, डोक्या पडला? इथं कोण आहे? तुम्ही सांगा ना. मी सांगून उपयोग नाही ना. मी त्यांना दिसत नाही, मी काय बोलतो त्यांना ऐकू पण येत नाही, है ना? अजिबात नाही. आता काय करायचं? हो ना. ही साडी ना माझी आहे. ही इथे कशी आली? ती पण यांनीच आणली. हो, तुम्ही वाळत घातली होती ना? वाळतच घातली होती. तिने काय पाय फुटले आणि ती इथे आली आहे. ती पण यांनीच दिली ना आम्हाला. कोणी यांनी? हे कोण आहे तिथे? मी सांगा ना त्यांना. मी सांगून उपयोग नाही ना. मी सांगून त्यांना ऐकू येत नाही ना, दिसत पण नाही. मी दिसतो का तुम्हाला? नाही तर पटकन घेऊन जा यांना. चाललाय नाटक. काय मंडळी, मजा येते की नाही? अशीच धमाल करण्यासाठी मंडळी आपण भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या, को पावर्ड बाय डाबर गिल निम ज्यूस.